नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 6वी प्रकरण 4 अपूर्णांकावरील क्रिया आणि त्याचा उदाहरण संग्रह उदाहरण संग्रह आठवतो 5वीचा सराव संच 10. त्याच्यातला पहिला प्रश्न सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. सराव संच 10 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? बेरीज करा. आपल्याला अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले आहेत, त्याची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. तर बघा, बेरीज करू आपण. काय असतं? 6 पूर्णांक 1/3 आहे. ते आपण असं सुद्धा लिहू शकतो. कसं? आपल्याला माहित आहे काय, यांचा दोघांचा काय करायचा असतो? गुणाकार. म्हणजेच किती? 6 गुणिले असं करू आपण काय 3 गुणिले 6 आणि हा काय बाकी असते ते आपण मागे वजा बाकी केलेले त्याच्यात बघितलंय किती 1 आणि छेदात किती 3. जर हे आपण सोडवलं तर कसं होतंय? 6×18 अधिक 1 भागिले किती 3 म्हणजेच किती 19/3. आपण बेरीज करू शकतो. छेद सारखेच आहेत, परंतु आपण या पद्धतीने करून सोडवणार आहोत. चला तर सुरुवात करू आपण. बघा काय येणार आहे? छेदात 3 आहे. या 3ने 6 ला गुणू अधिक काय करू 1. हा काय असतो? भागाकार असतो. ह्याने भागतोय तो भाज्य असतो आणि ही काय आहे? बाकी आहे. हे आपण पहिल्यासाठी केलं. तसंच आपल्याला मध्ये काय आहे? अधिक आहे. अधिक करावं लागेल आणि दुसऱ्यासाठी सुद्धा करावं लागेल. छेदात 3 आहे तसाच लिहा. 3 गुणिले 2 करा आणि हा अवसाद किती आहे? 1. तो काय करा? बेरीज करा. म्हणजेच आपल्याला करता येईल अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. अशी करून सुद्धा तुम्ही बेरीज करू शकता. बघा काय गुणाकार पहिला तर काय गुणाकार करायचा असतो. किती? 6×18 18 अधिक किती 1 भागिले किती 3 अधिक 3 दुने 6 अधिक किती 1 भागिले किती 3 आणि 18 अधिक 1 किती होतात? 19 होतात आणि छेदात किती 3 अधिक 6 अधिक 1 किती होतात? 7 आणि छेदात किती 3. आणि दोघांचे पण छेद सारखे आहेत म्हणून आपण अवसांची बेरीज वजाबाकी करू शकतो. अपूर्णांकात आपण जोपर्यंत छेद सारखे नाहीत, छेद समान नाही, तोपर्यंत त्यांची बेरीज वजाबाकी आपण करू शकत नाही. छेद सारखे आहेत दोघांचे म्हणून छेद लिहिला आणि 19 अधिक किती 7 दोघांची बेरीज केली तर किती येते? 26 छेद किती येते 3. म्हणजेच या दोन पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज केली तर ती किती येते? 26/3 किंवा 26/3 असं येतंय. हाच आपण 26/3 हा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बनवू. जर 26 ला आपण भाग दिलाय कितीने? 3 ने, तर किती 3 5 15 3 6 18 3 7 21 3 8 किती होतात? 24 होतात आणि 3 9 27 होतात. म्हणजे 24च घ्यावं लागेल. वजा केले तर किती राहतात? दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? 1.1/4 आणि 3.1/2. तर हे काय करायचे? आता आपल्याला अपूर्णांकांची पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करायची आहे. जसं सुरुवातीला आपण केलं पहिलं गणित तसंच करू. 4 गुणिले 1 अधिक किती 1, कारण या 4ने या 1 ला गुणतोय आपण, नंतर अंश आहे तो बेरीज करतोय, भागिले किती 4 मध्ये काय आहे? अधिक. दुसऱ्याचं पण तसंच येणार आहे. 2 गुणिले किती 3, या 2ने 3 ला गुणायचं असतं आणि अंश बेरीज करायचा असतो, अधिक करायचा असतो आणि छेदात किती 2. 4 एके 4 अधिक 1 भागिले किती 4 अधिक 3 दुने 6 अधिक किती 1 भागिले 2. 4 अधिक 1 केला तर किती होतो? 5 छेदात किती 4 अधिक 6 अधिक 1 किती 7 छेदात किती 2. आत्ता बघा अपूर्णांक आलेत परंतु छेद समान नाहीत. इथे 4 आहेत, इथे 2 आहेत. आपण जोपर्यंत छेद समान नाही तोपर्यंत आपण अंशांची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. म्हणून
5/4 अधिक 7. जर मी या 2ला 2ने गुणलं तर किती येणार आहे? 4 येणार आहे. जर छेदाला 2ने गुणत असेल तर अवसाला सुद्धा 2ने गुणावंच लागेल. तुम्ही खालीच लिहत जा, मी इकडे बाजूला लिहितोय. किती येणार आहे? जागा नाही म्हणून मी बाजूलाच लिहितोय. किती? 5/4 अधिक 7 दुने 14 भागिले 4. आता दोघांचे छेद समान झालेत म्हणून छेदात 4 आणि 5 अधिक किती? 14. 14 अधिक 5 किती होतात? 19. 19/4. इथं अंश हा मोठा आहे छेदापेक्षा म्हणून अपूर्णांकात पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बनवता येतात. 19ला आपल्याला काय करायचं आहे? 4ने भागायचं आहे म्हणजेच किती? 4 चोक 16 येतात आणि 4 25 येतात. 19 पेक्षा मोठा येतो म्हणून 19 मधून 16 गेले किती राहतात? 3. आणि हे भागाकार किती आला? 4. किती बाकी उरली? 3. आणि किती होतात? छेदात किती येणार आहे? 4. म्हणजे 4 चोक 16 अधिक 3 केले तर किती होतात? 19 होतात. म्हणजेच 1.1/4 अधिक 3.1/2 ची बेरीज किती येते? 4.3/4. प्रश्न काय आहे? 5.1/5 आणि 2.1/7. तर आपण सोडवायला सुरुवात करू. बघा काय आहे? मागे केलं तसंच करू. छेदात 5 आहे घेऊ. 5 गुणिले किती? 5 अधिक किती? 1 अधिक 7 छेदात आहे 7 घेऊ आपण. 7 अधिक अधिक नाही गुणाकार घ्यायचा आहे आपल्याला. इथे काय? 7 गुणिले 2 अधिक किती? 1. 5 किती होतात? 25 अधिक 1. पहिला कधी पण गुणाकार भागाकार असेल तर भागाकार करायचा असतो, नंतर गुणाकार करायचा असतो. 5 25 अधिक 1 छेदात किती? 5 अधिक 7 दुने 14 अधिक 1 छेदात किती? चौथा प्रश्न काय दिलेला आहे? 3.1/5. म्हणजेच आपण ते कसं लिहू? मागे लिहिलं तसं. किती? 5 गुणिले किती? 3 अधिक किती? 1 छेदात किती? 5 मध्ये अधिक आहे लिहिला अधिक 3 गुणिले 2 अधिक 1 भागिले किती? 3. 5 गुणिले 3 केले तर किती होतात? 15 अधिक किती? 1 छेदात किती? 5 अधिक 3 दुने 6 अधिक 1 छेदात किती? 3. 15 अधिक 1 केला तर किती होतो? 16. 16/5 अधिक 6 अधिक 1 केला तर किती होतात? 7. 7 छेद किती? 3. छेद समान नाही म्हणून 5 आणि 3 यांचा लसावी काढू. लसावी किती आहे? या 5ला कोणत्या संख्येने गुणू? 3ने गुणू. 16ला पण आपल्याला 3ने गुणावं लागेल. मध्ये अधिक आहे 7/3 गुणिले या 3ला 5ने गुणू. छेदाला गुणलं तर अवसाला सुद्धा 5ने गुणावं लागेल. इथे घेतोय मी 16 × 16 16 2 32 16 त्रिक किती होतात? 48 होतात. छेदात किती? 15 अधिक 7 35 भागिले किती? 15. दोघांचे छेद समान झालेत म्हणून 15 लिहू आणि 48 अधिक किती? 35. आणि 48 अधिक 35 केले तर किती होतात? 5 अधिक 8 किती होतात? 13. 1 गेला हातचा किती? 3 अधिक 4 7. 7 आणि 1 किती? 8. 83 छेदात 15. आणि 15चा पाढा आपण जर बोलत गेलो 15ने या 83ला भाग दिला तुम्ही तर किती येतात? 15 5 75 15 6 90 15 5 75. बघा वजाबाकी केली तर किती उरते? 13 मधून 5 गेले 8 राहतात म्हणून उत्तर काय असेल? 3.1/5 अधिक 2.1/3 यांचं उत्तर काय असेल? 5.8/15. हे काय झालं आपलं उत्तर. कोणाचं? या अपूर्णांकाची बेरीज केली तर आपल्याला किती भेटते? 5.8/15 इतकं उत्तर भेटतं. आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज केली. आता आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी करायची आहे. चला तर वजाबाकी करू. काय आहे दुसरा प्रश्न? त्याच्यातला वजाबाकी. सराव संच 10 मधला दुसरा प्रश्न वजाबाकी आणि त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलाय?
पूर्णांक 1/3 दिलाय, तर त्याचे आपल्याला काय करायचे, वजाबाकी करायचे. तर आपण मागे केलं तसंच सेम करायचं आपल्याला. काय, 3 गुणिले 3 अधिक किती करणार, 1 छेदात किती 3, मध्ये वजा आहे वजा लिहू, छेदात 4 आहे, 4 गुणिले 1 अधिक किती 1, सोडवत जाऊ आपण. 3 त्रिक किती होतात, 9 होतात. 3 त्रिक किती होतात, 9 अधिक 1 छेदात किती 3 अधिक 4 एके 4 अधिक 1 छेदात किती 4. 9 अधिक 1 किती होतात, 10 10 छेदात 3 अधिक 4 अधिक 1 किती होतात, 5 5 छेदात किती 4. छेद समान आहेत का, नाही. म्हणून छेद समान करण्यासाठी आपल्याला 4 आणि 3चा लसावी घ्यावा लागेल. म्हणजेच 3ला जर आपण 4ने गुणलं तर किती होतात 12. तसंच 10ला सुद्धा आपल्याला 4ने गुणावं लागेल. सॉरी, अधिक नाही, आता आपण काय करतोय, वजा करतोय, म्हणून वजाबाकीचे चिन्ह द्या. किती 4 आहे, 4ला कोणत्या संख्येने गुणू, 3ने. म्हणजेच 5 गुणिले छेदाला 3ने गुणलं तर अवसाला सुद्धा 3ने गुणावंच लागेल. बरोबर. किती 10 चोक 40 छेदात किती 12 वजा 5 त्रिक 15 छेदात 12, म्हणजेच 40 वजा किती येणार आहे, 15/12. या 40 मधून 15 गेले तर किती राहतात, 25. 25 छेद किती 12, म्हणजेच 12ने जर आपण भाग दिला 25ला, 12 एके 12, 12 दुने किती 24 होतात. आणि छेदात किती येणार आहे, सॉरी 0 आणि इथे किती 1. 1 भाग 5 मधून 4 गेला 1 आणि 0 2 2 गेला 1, बाकी किती 1. म्हणजेच किती येणार आहे. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे, 5.1/2 वजा 3.1/3. तर आपल्याला सेम तसंच करायचं आहे. काय, छेदात 2 आहे, 2 गुणिले किती करणार 5 वजा सॉरी अधिक 1, मध्ये वजा आहे, आणि छेदात 3 3 गुणिले किती करणार 3 अधिक 1. 5 दुने किती होतात, 5 दुने 10 अधिक 1 छेदात किती 2 वजा 3 त्रिक किती होतात 9 अधिक किती 1 छेदात किती 3, किती होतात 10 अधिक 1 11 आणि भागिले 2 वजा 10 छेदात 3. छेद समान नाहीत. किती 2 आहेत आणि 3 आहेत, म्हणून छेद समान नसल्या कारणाने आपण अवसांची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. म्हणून छेद समान करण्यासाठी या 2ला 3ने गुणावं लागेल, म्हणजे अवसाला सुद्धा 3ने गुणावं लागेल. वजा 10 छेदात किती 3, 3ला 2ने गुणलं तर अवसाला सुद्धा 2ने गुणावं लागेल. किती 11 त्रिक 33 होतात. छेदात किती 6 वजा 10 दुने 20 आणि छेदात किती 6. तर छेद समान झाले, तिथे पण 6 इथे पण 6, म्हणजे 30 नाही किती 33 वजा 20 मधून 33 मधून 20 वजा करणाऱ्यात छेदात किती येणार आहे 6, म्हणजे 33 वजा 20 केले तर किती राहतात 13 छेद 6. आणि अंश मोठा आहे छेदापेक्षा, म्हणून पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करू, कारण की हे पण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहेत. म्हणून 6 एके 6 6 दुने 12 आणि 13तून 12 गेला किती राहतो 1 राहतो, बाकी 1 उरते, म्हणून 1 लिहिणार आणि छेदात किती 6, म्हणजेच 5.1/2 वजा 3.1/3 यांची वजाबाकी केली तर किती येते 2.1/6. तिसरा प्रश्न काय दिलाय, 7.1/8. तर आपण केलं तसंच करू. किती छेदात 8 आहे, 8 गुणिले 7 वजा अधिक 1 वजा ते हा 1 आहे, गुणिले 7 अधिक 1 वजा 10 आणि 10 गुणिले 6 अधिक 1 किती
साती आठी 56 अधिक किती करणार 1 छेदात किती 8 वजा किती 6 आहे 60 अधिक 1 छेदात किती 10. 56 अधिक 1 केला तर किती होतं 57 छेद 8 वजा 61 छेद 10. पण आता छेद समान नाही, तिथे 10 आहे, इथे 8 आहे, इथे 10 आहे. छेद समान नसल्या कारणाने आपण अवसांची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. 8ला कोणत्या संख्येने गुणलं तर काय 8ला 10 ने गुणू 57 गुणिले किती करावं लागतील आपल्याला छेदाला 10 ने गुणता येतं अवसाला सुद्धा 10 ने गुणावंच लागेल. म्हणजे 5 लिहिले तिथे किती पाहिजेत 57 पाहिजेत. 57 गुणिले 10 आणि वजा इथे या 10ला कोणी गुणू 8 ने गुणू तेव्हा 80 होतील. म्हणजेच या 61ला कितीने गुणावं लागेल 8 ने. किती जर 57 ने 10ला गुणलं तर किती होतात 570 होतात. छेदात किती 80. पण जास्त घेतलेत आपण काय करू या 57 छेद 8ला गुणिले 8 पंचे 40 होतात आणि 10 चौक 40 होतात म्हणून कितीने गुणू 5 ने गुणू वजा 61 गुणिले किती 61 छेद 10. 10ला कितीने गुणलं तर 4 ने गुणलं तर अवसाला सुद्धा गुणावं लागेल. म्हणजेच आता आपल्याला गुणाकार करावा लागेल. किती येणार आहे 8 पंचे 40 आणि 7 पाचा 35. 35 हातचे किती गेले 3 आणि 5 पाचा 25 आणि किती होणार आहे 28. म्हणजे 285 छेद 40 वजा 4 एके 4 आणि 6 चौक 24 किती 6 चौक 24 छेदात किती 40. आता दोघांचे पण छेद समान झालेत म्हणून 40 आणि 285 वजा 244. 285 मधून 244 गेले तर किती राहतात छेदात 40च लिहू आपण. 85 मधून 285 वजा 244. 5 मधून 4 गेले किती राहतात 1. 8 मधून 4 गेले किती राहतात 4. तर आणि किती 0 म्हणजेच किती 41. जर आपण भाग दिला तर किती या 40 ने 41ला भाग दिले तर एकाने भाग जाईल आणि बाकी किती उरेल 1 आणि छेदात किती 40 म्हणजे 7.1 छेद 8 वजा 6.1 छेद 10 यांची वजाबाकी केली तर किती येणार आहे 1.1 छेद 40. तिसरा प्रश्न काय दिलाय 7.1 छेद 8. तर आपण केलं तसंच करू किती छेदात 8 आहे 8 गुणिले 7 वजा अधिक 1 वजा ते हा 1 आहे गुणिले 7 अधिक 1 वजा 10 आणि 10 गुणिले 6 अधिक 1 किती 7 8 56 अधिक किती करणार 1 छेदात किती 8 वजा किती 6 आहे 60 अधिक 1 छेदात किती 10. 56 अधिक 1 केला तर किती होतं 57 छेद 8 वजा 61 छेद 10. पण आता छेद समान नाही तिथे 10 आहे, इथे 8 आहे, इथे 10 आहे. छेद समान नसल्या कारणाने आपण अवसांची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. 8ला कोणत्या संख्येने गुणलं तर काय 8ला 10 ने गुणू
57 गुणिले किती करावं लागतील आपल्याला? छेदाला 10 ने गुणता येतं, अवसाला सुद्धा 10 ने गुणावंच लागेल. म्हणजे 5 लिहिले तिथे किती पाहिजेत? 57 पाहिजेत. 57 गुणिले 10 आणि वजा इथे या 10ला कोणी गुणू? 8 ने गुणू, तेव्हा 80 होतील. म्हणजेच या 61ला कितीने गुणावं लागेल? 8 ने. किती? जर 57 ने 10ला गुणलं तर किती होतात? 570 होतात. छेदात किती? 80. पण जास्त घेतलेत. आपण काय करू? या 57/8ला गुणिले 8 पंचे 40 होतात आणि 10 चौक 40 होतात. म्हणून कितीने गुणू? 5 ने गुणू. वजा 61 गुणिले किती? सॉरी 61/10. 10ला कितीने गुणलं तर 4 ने गुणलं तर तर अवसाला सुद्धा गुणावं लागेल. म्हणजेच आता आपल्याला गुणाकार करावा लागेल. किती येणार आहे? 8 पंचे 40 आणि 7 पाचा 35. 35 हातचे किती गेले? 3 आणि 5 पाचा 25 आणि किती होणार आहे? 28. म्हणजे 285/40 वजा 4 एके 4 आणि 6 चौक 24. किती? 6 चौक 24. छेदात किती? 40. आता दोघांचे पण छेद समान झालेत म्हणून 40 आणि 285 वजा 244. 285 मधून 244 गेले तर किती राहतात? छेदात 40च लिहू आपण. 85 मधून 285 वजा 244. 5 मधून 4 गेले किती राहतात? 1. 8 मधून 4 गेले किती राहतात? 4. तर आणि किती? 0. म्हणजेच किती? 41. जर आपण भाग दिला तर किती? या 40ने 41ला भाग दिले तर 1 भाग जाईल आणि बाकी किती उरेल? 1 आणि छेदात किती? 40. म्हणजेच 7.1/8 वजा 6.1/10 यांची वजाबाकी केली तर किती येणार आहे? 1.1/40. प्रश्न चौथा काय दिलेला आहे? 7.1/2 वजा 3.1/5. तर आपण जसं मागे सोडवलं तसंच करू. 2 किती? 2 गुणिले किती? 7 अधिक 1 वजा छेदात 5 आणि 5 गुणिले किती? 3 अधिक 1. जर आपण सोडवलं तर किती? बेसाती 14 अधिक 1 छेदात 2 वजा 5 त्रिक 15 अधिक 1 छेदात किती? 5. 14 अधिक 1 केला तर किती होतात? 15 छेदात 2 वजा 15 अधिक 1 केला तर किती? 16. 16 छेदात 5. म्हणजेच आपल्याला छेद समान नाहीत म्हणून आपल्याला छेद समान करण्यासाठी लसावी काढावं लागेल. म्हणजेच 2ला कितीने गुणू? 5 ने गुणू. तर 15ला सुद्धा कितीने गुणावं लागेल? 5 ने गुणावं लागेल. वजा 5ला कोणत्या संख्येने गुणलं तर 10 येईल तर 2 ने आणि 16 गुणिले किती करू? 2. बरोबर किती येणार आहे? 15 5 75 होतात. छेदात किती? 10 वजा 16 दुने 32 छेदात किती? 10 आणि 75 किती? 75 वजा 32 आणि छेदात किती? 10. 75 मधून 32 गेले म्हणजेच 5 मधून 75 मधून 32 गेले. 5 मधून 2 गेले 3 राहतात आणि 7 मधून 4 गेले किती राहतात? सॉरी 7 मधून 3 गेले किती राहतात? 4. म्हणजेच किती? 43/10. आणि हेच आपल्याला काय पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बनवायचे असेल तर आपण काय भाग देतो या 43ला 10 ने. जर 43ला भाग दिला तर 10 चौक 40 होतात. बाकी किती उरते? 3. म्हणजेच किती? 4.3/10. हे काय झालं आपलं उत्तर. कोणाचं? यात 7/1.2 यांची
वजाबाकी कोणत्या पूर्णांकाशी करतोय आपण? 3.1/5ची. तर आपलं उत्तर काय भेटतं? 4.3/10. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. प्रश्न तिसरा काय दिलेला आहे? सोडवा. त्याच्यातला पहिला प्रश्न, सुयशने 2.1/2 किलोग्राम आणि आशिषने 3.1/2 किलोग्राम साखर आणली, तर दोघांनी मिळून किती साखर आणली आणि साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती असेल? तर दोघांनी साखर आणली. सुयशने 2.1/2 किलोग्राम आणि आशिषने 3.1/2 किलोग्राम साखर आणली, तर दोघांनी किती? तर सुयशने किती? 2.1/2 किलोग्रॅम आणि आशिषने किती आणली? 3.1/2 किलोग्रॅम. तर दोघांनी मिळून आणलंय म्हणून आपण काय करू? डायरेक्ट बेरीज करू. किती? 2.1/2 अधिक 3.1/2. तर बेरीज केली तर किती येते? मागे केलं तसंच करू आपण. 2 गुणिले 2 अधिक 1 अधिक छेदात 2 गुणिले 3 अधिक किती? 1. म्हणजेच बेरीज केली तर किती येणार आहे? पहिला गुणाकार करावा लागेल. 4 एके 4 अधिक 1 छेदात किती? 2 अधिक 3 दुने 6 अधिक 1 छेदात किती? 2 म्हणजे 5/2 अधिक 7/2. छेद समान झालेत. बेरीज करू आपण. किती? 5 अधिक 7 छेदात किती? 2. किती होतात? 12/2 आणि या दोनाने 12ला भाग जाते. कितीने? 6ने. म्हणजेच दोघां मिळून किती साखर आणली? किलोग्रॅम. दोघां मिळून किती साखर आणली? ते लिहितो, जागा नाही मावत. बेसक 12 होतात म्हणून दोघां मिळून किती? 6 किलोग्रॅम इतकी साखर आणली. आणि किती रुपये? जागा नाही मावत म्हणून मी इथे करतोय. एका किलोचे किती रुपये आहेत? 32 रुपये. आणि किती किलो साखर आणली दोघां मिळून? 6 रुपये. म्हणजेच 32 गुणिले 6 केले. 6 दुने 12 होतात. एक गेला हातचा. 6 त्रिक 18 आणि 19 म्हणजेच किती? 192 रुपये. 192 रुपयांची काय आणली त्यांनी? दोघांनी मिळून साखर आणली. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. एकाखाली एक लिहत जा. हे मी माझा जागा मावत नाही म्हणून असं बाजूलाच लिहिलं. तुम्ही खाली 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 लिहत जा. दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? आराधनाने आपल्या परसबागेतील 2/5 भागात बटाट्याची लागवड केली, 1/3 भागात पालेभाज्यांची लागवड केली, उरलेल्या भागात वांग्यांची लागवड केली, तर किती भागात वांग्यांची लागवड केली? म्हणजेच आपल्याला वांग्यांची लागवड किती भागात केली ते आपल्याला काढायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करू? एकूण लागवड बरोबर एकूण लागवड केली बरोबर परसबागेत किती बटाट्याची लागवड अधिक केलेली लागवड पहिले आपण बेरीज करून घेऊ आणि पालेभाज्याची लागवड पूर्ण एकूण लागवड किती मानू आपण? 1. बटाट्याची लागवड किती आहे? 2/5 अधिक पालेभाज्यांची लागवड किती आहे? 1/3. एकूण लागवडीपैकी आपण इथे लागवड केलेली
एकूण लागवड आपण बघू पहिले. एकूण लागवड केली, इथे 1 न घेता आपण एकूण लागवड करू. तर बघा काय केलं आपण, किती 2/5 आणि अधिक 1/5 यांची काय करू, बेरीज करू. जर बेरीज करायची असेल तर छेद समान करावे लागतील. 5ला 3 ने गुणावं लागेल, 2ला सुद्धा 3 ने गुणावं लागेल, अधिक 1/3 आहे त्याला कितीने गुणावं लागेल, 5 ने गुणावं लागेल, अवसाला सुद्धा 5 ने गुणावं लागेल. किती होतात, 6/15 होतात, अधिक 5/15 होतात. दोघांचे पण छेद समान झालेत म्हणून त्यांची काय करू आपण, अवसांची बेरीज. किती, 6 अधिक 5 छेदात किती, 15, म्हणजेच किती होणार आहे, 11/15. म्हणजेच एकूण लागवड किती लागवड झाली, बटाट्याची आणि पालेभाज्यांची लागवड किती झाली, 11/15. म्हणजे 15 पैकी 11 भाग हा काय झाला, या बटाट्याने आणि या पालेभाज्यांनी लागवड केली. तर आपल्याला विचारलेले काय आहे, वांग्यांची लागवड किती. वांग्यांची लागवड बरोबर पूर्ण लागवड वजा केलेली लागवड. आता बघा आपण वांग्यांची लागवड करण्यासाठी पूर्ण लागवड पूर्ण 1 आहे, त्याच्यातून आपल्याला वजा काय करावं लागेल, किती काढलेली आपण बटाट्याची आणि पालेभाज्यांची लागवड किती काढलेली, 1/15 लागवड इतकी केलेली. कोण केलेली लागवड, कोणाची, बटाट्याची आणि पालेभाज्याची. म्हणून एकाच्या छेदात 1 असतो, वजा करणार 11 छेद किती, 15. म्हणजेच छेद समान केल्याशिवाय आपण अवसांची बेरीज वजाबाकी करू शकत नाही. म्हणून एकाला 15 ने गुणू तर अवसाला सुद्धा 15 ने गुणू, वजा 11/15 तसाच येईल. जर वजाबाकी गुणाकार केला तर किती, 15/15 वजा 11/15 आणि 15 मधून 11 वजा केले, छेद समान आहेत, आपण महसांची वजाबाकी करू. किती येणार आहे, 15. आणि 15 मधून 11 गेले किती राहतात, 4, छेदात 15. म्हणजेच वांग्यांची लागवड किती येणार आहे, 4/15 इतकी वांग्यांची लागवड येणार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. हा एकाखाली एक तुम्ही सोडवत जा. मला जागा नाही म्हणून खोडून आणि परत मी लिहिलंय. प्रश्न 3 काय आहे, संदीपने एका रिकाम्या हौदात 4/7 भाग इतके पाणी भरले. त्यानंतर त्या हौदात रमाकांतने 1/4 भाग इतके पाणी भरले. दोघांनी भरलेले पाणी. आणि उमेशने त्याच हौदाचा 3/14 भाग पाणी बागेतील झाडांना दिले. हौदाची पूर्ण क्षमता किती आहे, 560 लिटरची असेल तर हौदात किती लिटर पाणी शिल्लक राहिले. तर आपल्याला पहिले तर भरलेलं पाणी काढू. म्हणजे एकूण क्षमता किती आहे, एकूण क्षमता 560 लिटरची आहे. पण संदीपने किती पाणी भरले, 4/7 आणि रमाकांतने किती, 1/4. तर पहिले आपण भरलेलं पाणी काढू. भरलेले पाणी काय करावं लागेल, भरलेले पाणी दोघांनी मिळून भरले म्हणजे काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. 4/7 अधिक 1/4 किती, छेद समान नाहीत म्हणून 7ला आपण 4 ने गुणू तर 4ला सुद्धा 4 ने गुणू, अधिक 1/4 आहे, 4ला कितीने गुणू, 7 ने गुणू तर अवसाला सुद्धा 7 ने गुणावं लागेल. म्हणजेच किती येणार आहे, 4×4 16 छेदात 7×4 28 अधिक 7×1 7 छेदात किती, 28. आणि किती होणार आहे, छेद समान आहेत म्हणून एकदाच लिहितोय, 16 अधिक 7 म्हणजेच किती येणार आहेत, 16 अधिक 7 किती येणार आहेत, 23. 23/28 इतकं पाणी भरलंय दोघांनी मिळून. तर आपल्याला काय करायचं आहे, उमेशने हौदाचा बागेत झाडांना पाणी दिले. झाडांना वापरलेलं पाणी, हे काय भरलेलं पाणी, किती भरलेले पाणी किती आहे,
23/28 इतकं भरलेलं आहे. तर आपल्याला काय बागेतील झाडांना दिलेले पाणी, हौदात शिल्लक राहिलेलं पाणी काढण्यासाठी आपण काय भरलेलं पाणी वजा बागेतील झाडांना दिलेलं पाणी वजा करू. म्हणजेच किती भरलेलं पाणी किती आत्ताच आपण काढलं किती 23/28 आणि बागेतील झाडांना दिलेलं पाणी किती आहे 3/14. तर छेद समान नाहीत म्हणून आपण काय करणार आहेत छेद समान करून घेणार आहेत सुरुवातीला. म्हणजेच किती 23/28 तर राहील तसाच, वजा काय करावं लागेल 3. या 14ला कोणत्या संख्येने 2ने गुणलं तर 28 होतात. म्हणजे 14ला सुद्धा आपल्याला 2ने गुणावं लागेल. किती येणार आहे 23/28 वजा 6/28 म्हणजे 23 वजा 6 करणार आणि किती छेदात 28. 23 मधून 6 गेले तर किती राहतात 17 राहतात. 17 किती 28 म्हणजेच हौदात राहिलेलं पाणी किती आहे 17/28 इतकं पाणी शिल्लक राहिलं. पण आपल्याला काय विचारलेलं आहे एकूण पाणी किती राहिलं. तर बघा काय करता येईल आपल्याला. हौदात किती पाणी राहिले 17/28. तर आपल्याला विचारलेलं काय आहे किती लिटर. तर एकूण क्षमता म्हणजेच राहिलेले पाणी असं काढू आपण. हौदात राहिलेले पाणी बरोबर एकूण हौदातील क्षमता. एकूण इथे लिहू एकूण क्षमता खाली लिहितोय गुणिले किती 17/28 इतकं पाणी राहिलं ते. म्हणजेच हौदात राहिलेलं पाणी आपल्याला सापडेल. एकूण क्षमता किती आहे 560 आहे गुणिले 17/28 इतकं पाणी काय केलंय राहिलेलं हौदात राहिलेलं पाणी. म्हणजेच त्या हौदात किती पाणी राहिलं असं आपल्याला काढायचं. तर 28 एके 28, 28 दुणे 56 आणि 28 शून्य 0 म्हणजेच किती राहिलं 20 गुणिले 17 आणि 17 गुणिले 20 केलं तर किती 17 दुणे 34 होतात आणि हा एक 0 म्हणजेच किती इतकं पाणी शिल्लक राहिलं. म्हणजेच त्या हौदात 240 लिटर अजून पाणी शिल्लक आहे. असा हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.